रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला। मुंबई गोवा महामार्गावर पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू। पावसामुळे हवेत गारवा देखील निर्माण। नाशिकच्या येवल्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची दडी। 12 ते 15 दिवसांपासून पाऊस गायब झाला, त्यामुळे सोयाबीन मका पिकं धोक्यात। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा केला जातोय वापर। भुसावळमध्ये हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। धरणाची पाणी पातळी 211.860 मीटरवर पोहोचली। धरणात 55.29% इतका पाणीसाठाही शिल्लक। अकोल्यामध्ये 64 खेडी योजनेची पाईपलाईन फुटली। घरांमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी। घरातील साहित्य आणि शेतीसाठी लागणाऱ्या खतांचंही मोठं नुकसान झालं। रत्नागिरीच्या खेडमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषणाचा तिसरा दिवस। 7 वर्षांपासून खेड रेल्वे स्टेशन ते आष्टी मार्गाची दुरावस्था। उपोषण करूनही प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा संतापही वाढला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सरकारचा निषेध। रायगडच्या लोणेरेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मुंबई गोवा महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरती प्रचंड खड्डे पडल्याच्या निषेधार्थ वृक्षारोपण। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल। मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावरती ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांकडून मोठ्या अडचणींचा सामना। रायगडच्या नागोठणे शहरातील बस स्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास। भंडारा तुमसर बालाघाट महामार्गाची चाळण दुरुस्तीऐवजी प्रशासनाचे बॅरिगेट्स लावून अजब शक्कल। खड्डे बुजवा, बॅरिगेट्स कशाला? आमदार कार्यालयाबाहेरील रस्त्याच्या दुरावस्थेवरती नागरिकांचा प्रशासनाला हा सवाल। भंडाऱ्यात चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलक विद्यार्थिनी पोलिसांवर संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल। बस स्टँडवरती अनेक मुलींची छेड काढली जाते, पोलिसांना सांगूनही ऍक्शन घेतली जात नाही, अशा शब्दांमध्ये विद्यार्थिनीकडून संताप व्यक्त। सरकारच्या प्रलंबित 86,000 कोटींच्या देयकांसाठी कंत्राटदारांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन। शासनाकडील कंत्राटदारांची तब्बल 86,662 कोटींची देयकं प्रलंबित बिलं तातडीने अदा करून कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्याची फेडरेशनची मागणी। नांदेडच्या लोह्यातील नगरवाडीमध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांग तरुणाचं आमरण उपोषण। तर एकतांड नगरवाडी रस्ता दुरुस्ती करण्याची तरुणाची मागणी। पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्यानं तरुणाकडून उपोषण सुरू। सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा महानगरपालिका आयुक्तांविरोधात ठिय्या। सोलापूर शहरातील बीओटी तत्वावरती दिल्या जाणाऱ्या जागांना महाविकास आघाडीचा विरोध, तर महानगरपालिका आयुक्त आणि सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडी आता आक्रमक। सोलापूरच्या बुधवार पेठेमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आमरण उपोषण। दुरुस्तीच्या नावाखाली काढलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी। महानगरपालिका आयुक्तांकडून पुतळा पुन्हा बसवण्याचं देण्यात आलं आश्वासन। रायगडच्या पेणमध्ये महापुरुषांच्या शिल्पावरून नगराध्यक्षांची दिलगिरी। महापुरुषांच्या शिल्पामध्ये तात्काळ बदल करण्याचा देखील निर्णय। अमरावतीच्या यशोदानगर चौकामध्ये अवैध व्यवसायाविरोधात नागरिक आक्रमक। फ्रेजरपुरा परिसरामध्ये अवैध दारू आणि गांजा विक्री विरोधात आंदोलन। गावठी दारू, देशी दारू आणि गांजाची कथितपणे सर्रास विक्री सुरू असल्याचा देखील आरोप। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या आश्रमशाळेला अचानक भेट। यवतमाळमधील हिवरी या ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळेची उईकेंनी केली पाहणी। शिक्षक संख्येच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या कमी, त्यामुळे नाराजी। शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याचेही दिले निर्देश। मेळघाटमधील डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची निवासी व्यवस्था 1 सप्टेंबरपासून नवीन वसतिगृहामध्ये होणार। आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांची माहिती। नवी इमारत तयार असूनही विद्यार्थिनींना शिफ्ट करण्यात आलेलं नव्हतं। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ। 3 महिन्यांमध्ये 734 जणांना सर्पदंश तर 7 जणांचा मृत्यू। जिल्हा सामान्य रुग्णालयातील इरविन रुग्णालयामध्ये 357 जणांवरती उपचार। कल्याण रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरती सीएजी कडून प्रश्नचिन्ह। आता वॉटर कूलरमध्ये नशेसाठी वापरलेली सुई आढळल्याची घटना। सिरिंज आढळल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा। घरांमध्ये फर्निचरचं काम करताना कॅमेरे बसवून व्हिडिओ बनवल्याचा प्रकार। महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओवरून लैंगिक छळाचा आरोप। अकोल्यातील एका सोसायटीतला हा धक्कादायक प्रकार समोर। कार्पेंटरच्या 2 मोबाईलमध्ये महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ। पोलिसांची ही माहिती। हिंगोलीमध्ये दारू पिऊन शाळेमध्ये येणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ झाला व्हायरल। दारू पिऊन हाती बाटली घेत शिक्षक झोपल्याचा सरपंचांचा दावा। हा आरोप। लिंबाळा मक्ताचे सरपंच अकबर पठाण यांचा हा आरोप। साताऱ्याच्या खंडाळ्यातील केसुर्डीमध्ये उघड्यावरती बुरशीयुक्त चॉकलेट बिस्किट टाकल्याचं समोर। बुरशीयुक्त चॉकलेट बिस्किट लहान मुलं गोळा करून घरी घेऊन जात असल्याचा प्रकार। बुरशीयुक्त अन्नपदार्थांमुळे लहान मुलांना विषबाधा होण्याचा देखील धोका। कल्याणमध्ये लव जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। 15व्या वर्षीपासून अत्याचार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप। तरुणी 18 वर्षांची झाल्यानंतर जबरदस्तीने सह्या घेत धर्मांतर। मौलवीनं तरुणीच्या इच्छेविरुद्ध निकाह लावल्याचाही आरोप। कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। कोळशीवाडी ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल।
लातूरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेचा प्रकार. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मुलीचा बळी देणार होते. या प्रकरणामध्ये उदगीर ग्रामीण पोलिसांकडून 15 जणांना अटक. उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या करडखेल या परिसरातला प्रकार. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागरच्या मॅकडॉनल्ड्समध्ये तरुणांचा गोंधळ. 3 तरुणांवरती मॅकडॉनल्ड्सच्या कामगारांना मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही देखील आला समोर. पुण्यातील स्वयंघोषित गुरुवर्य मोनाली विधातेसह पतीवरती 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती. काळूबाईच्या नावानं दरबार भरवून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचा मोनाली विधातेवरती आरोप. सोलापूरच्या करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेशी आर्थिक संबंध. दत्तकला संस्थेच्या सचिव माया झोळे अटकेत. याशिवाय भोसले यांच्याकडून मिळालेल्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी रामदास झोळे यांच्यावरती गुन्हा दाखल. झोळे यांचा या संदर्भात शोध सुरू. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये महिला शिपायासोबतच गैरवर्तन भोवलं. तर महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन करणारा पोलीस हवालदार निलंबित. किरण दत्तात्रय देशमुख असं निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचं नाव. कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील मानेवाडीमध्ये मानाचे हिंद केसरी मैदान आणि या बैलांच्या चिखलामध्ये पळण्याच्या स्पर्धेचं आयोजन. चिखलाने भरलेल्या मैदानात स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. परिसरातील नागरिक, शेतकरी आणि बैलगाडी प्रेमींनी यावेळेस हजेरी लावली. अमरावतीमध्ये 1 लाखांच्या कोविड स्वॅब किटसाठी विद्यापीठातील तब्बल 2 कोटी रुपयांच्या मॉलिक्युलर लॅबच्या चाचण्या ठप्प. कोविड, स्वाईन फ्लू यासारख्या चाचण्या थांबल्या. कोविड स्वॅब किट उपलब्ध करून दिले जात नाही असा आरोप. कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय पाडले जाणार असल्यानं स्थानिकांकडून नाराजी. 4 किलोमीटरवरील भाड्याच्या जागेमध्ये सुद्धा रुग्णालयाचं स्थलांतर. गावातच रुग्णालय उभारण्याची गावकऱ्यांची मागणी. नंदुरबारमधल्या सातपुड्यातील शाळांमधील शिक्षक एसआयआरच्या कामामध्ये व्यस्त. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील आला ऐरणीवर. रत्नागिरीच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. सध्या केवळ साध्या पद्धतीने भाविकांना दर्शन घेता येईल. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावं यासाठी व्हीआयपी दर्शन आता बंद. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमाला या गावातील सोमेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांकडून पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. ओंकारेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून पूजा अर्चा सुरू. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरासह देशभरातील भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. ठाणे शहराचं ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरामध्ये आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच भगवान कोपिनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या समाधीला 9 टन फुलांची आरास. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी निमित्त समाधीवर आकर्षक फुलांच्या मेघडंबरीवरती नागदेवता साकारली. नागपंचमी निमित्त नागपूरमधील सोनेगाव परिसरामध्ये असलेल्या शिवमंदिरामध्ये बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना. श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आणि नागपंचमी योग आल्यानं शिवमंदिरामध्ये सकाळपासून भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर पनवेलमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शिवसैनिकांचा आनंदोत्सव साजरा. वृक्ष प्राधिकरणाच्या नियुक्तीवरून बदलापुरात राजकीय वाद पेटला. आदर्श तायडेंच्या अनुभव प्रमाणपत्रावरती प्रश्नचिन्ह. संगीता शेंदवणकर यांची चौकशीची मागणी. बदनामी करण्यासाठी सुपारी. आदर्श तायडेंचा गंभीर आरोप. कोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा. नांदेडच्या धनेगाव परिसरामध्ये एकावर हल्ला. पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. ग्रामीण पोलिसांनी 7 जणांना अटक देखील केली. नाशिकच्या लासलगावमधील भरवस या फाट्यावरील पेट्रोल पंपावरती चाकूचा धाक दाखवत लूट. मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी 47,000 रुपयांची रोकड जी आहे ती लुटली. बीड शहर बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून 80,000चा मुद्देमाल जप्त. अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. वर्धा जबरी चोरी प्रकरणी 3 जणांना अटक. तर गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकीसह मुद्देमाल केला जप्त. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई. कोल्हापूरमध्ये एसटी वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातील वर्कशॉपमधील प्रकार. चालकांना पूर्वसूचना न देता बस पुढे घेतली, त्यामुळे कामगाराचा जीव गेला. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेडच्या बसस्थानक परिसरात तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला शेख सिराजचा उपचारादरम्यान झाला मृत्यू. पालघरमधल्या बोईसर एमआयडीसीमध्ये ब्लास्ट झाला. बोईसर तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये ब्लास्ट. उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती. अपघातात काही कामगार जखमी झाल्याची देखील शक्यता.
विरार पूर्वेकडील HBL या ठिकाणच्या अगरबत्तीच्या कंपनीला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर. अगरबत्ती है ना ये. पुणे सातारा महामार्गावरील शिरवळजवळ कार ट्रकचा भीषण अपघात, तर पती पत्नी गंभीररित्या जखमींवरती शिरवळ या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रशासनानं तातडीने उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पैठण या रस्त्यावरती भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक, भीषण अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर. अपघातानंतर फरार कंटेनर चालकाला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यातही घेतलं. नाशिकच्या मानेनगर या परिसरामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पडून 2 सख्या बहिणींचा झाला मृत्यू. घराच्या आवारात खेळत असताना टाकीमध्ये पडून दोघींचाही मृत्यू. बोबदेव घाटामध्ये हुक्का पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल, तर सासवड या परिसरातल्या एका हॉटेलमधील व्हिडिओ असल्याचा दावा. ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये हुक्क्याला परवानगी आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित. ठाण्यातील शाळेमध्ये एमडी ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांकडून 7,14,000 रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त. 12,64,000 रुपयांची रोख रक्कम पोलिसांकडून हस्तगत. काही दिवसांपूर्वी 12वीमधील विद्यार्थ्याचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. बदलापूर ग्रामीण पोलिसांकडून वांगणी आणि अंबरनाथमध्ये मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणात गांजा आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. बीडच्या माजलगाव शहरातील नवीन बस स्थानकाजवळ एका दुचाकीला अचानक आग लागली. नेमकी आग का लागली याचं कारण अस्पष्ट. गर्दी असल्यानं नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. नागपूरच्या खासगी रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षीय बालकाचा मृत्यू. कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाई शिवारातली ही घटना. मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून रिसॉर्टच्या व्यवस्थापनाविरोधात आता गुन्हा देखील करण्यात आला दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार चालकानं कार पेटवल्याची घटना. कारला पालिकेनं जामर लावला, त्यामुळे कार पेटवल्याचा आरोप. महानगरपालिका आणि पोलिसांना जामर काढण्याची विनंती करूनही जामर न काढल्यानं कार पेटवून दिली अशी माहिती.